बिबटे कधी सायंकाळी 5:30-6 वाजता इथे कायम म्हणजे येत असतात. गुड मॉर्निंग फ्रॉम सासरवाडी. आपल्याला आज डोंगरावर जायचं आहे. मॉर्निंग वॉक डायरेक्ट डोंगरावर. तिथं मोर आहे बघा. आणि मी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघणार, कारण मी फर्स्ट टाइम असं काहीतरी ट्राय केलं आहे आणि खूप थ्रिल एक्सपिरियन्स आला आहे. सो स्टेडियम डोंगरावर जायची हिंमत होत नाही म्हणून आज सासरवाडीला आल्यानंतर यांच्यासोबतच आलो. काय झालं रे, पकडून तरी घेतील. रिंकू आणि सियाचं जवळजवळ 3-4 महिन्याचं सर्व सामान पॅक करून गाडी लोड केली आणि सकाळी लवकर उठून 3-4 वाजेपर्यंत आम्ही मालेगावला पोहोचलो. सासरवाडीला आल्यानंतर मी रात्रीच ठरवलं होतं की यांच्या घरामागे जो डोंगर आहे त्याच्यावर सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचं. फायनली. आणि रात्रीच्या प्लॅननुसार सकाळीच मी लवकर उठून निलेशला आणि अप्पूला दोघांना पण उठवलं आणि त्यांना घेऊन मी डोंगरावर आलो. आणि डोंगरावर आल्यानंतर खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. इथून हे रिंकून त्यांचं घर दिसतंय. हे भाऊसाहेब त्यांचं घर, सासरवाडी नंबर 2. डाळिंब मोसंबी आहे, तिकडे मोसंबी, मोसंबीच्या खाली डाळिंब हे पण डाळिंब. आणि रस्त्याच्या त्या साईडला पूर्ण शेवगा आहे. शेवट जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपलंच आहे, आपलाच. कॅचवेज फार्म. आणि वरती येऊन अप्पूने त्यांच्या शेतीविषयी माहिती दिली, कुठे कुठे काय काय लावलंय ते. अच्छा, मी पुण्यात असून पण बऱ्याचदा जात असतो राजगड वगैरे. म्हणजे आम्ही दोघं जरा जवळजवळ राहतो. मोठा साला, छोटा साला. ही इज ऑल्सो वर्किंग विथ रेप्युटेड बिग MNC ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. आणि अप्पूने काय पुरुषोत्तम नाव आहे त्याचं, आम्ही लाडा प्रेमाने त्याला अप्पू म्हणतो. त्यांनी BTech केलं आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. बट शेतकरी बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांनी ठरवलं आहे की पूर्ण फार्म डेव्हलप करायचा आहे. हा एकदम योग्य निर्णय आहे. तर आता बघू अप्पू कसा पुढे जातो आहे. हा यांच्या शिवारातला छोटासा धबधबा आहे. एकदा गेलो होतो इथे मी, पण यांनी मला डुबून दिलं होतं. त्याच्यानंतर तिकडे जाणार नाही आहे. इथे यांच्या शिवारातल्या सीताराम अप्पाच्या मेंढ्या आहे, जे की आपला सायंकाळचा बेत हे इथेच करणार आहे अशी अपेक्षा करतो. पण खरंच सकाळीच पुण्याला राहिल्यानंतर तसं उठतोच मी 8-1 वाजेपर्यंत. ऑफिस राहिल्यानंतर 6 वाजताच उठतो. बट आज इथे मी सकाळी 6 वाजेपासून उठून बसलो होतो, कारण केव्हा थोडासा पाऊस कमी होईल केव्हा मला बाहेर जाता येईल. असं 50-60 डुकर रानडुकर असे पळत गेले खालून. जिकडून आपण चाललो ना, आता एंट्री केली ना. आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला काय वाघ आणि डुक्कर दोघं पण नाही दिसले. सो डोंट वरी, तुम्ही जाऊ शकता. फिरायला पाहिजे, जायला पाहिजे. मला तर आठवत नाही लास्ट टाइम मी कधी गेलो होतो ट्रेकिंगला. लास्ट टाइम किती आला होता? डोंगरावर बरेच 2-3 वर्ष झाले असतील. मला तर 7-8 वर्ष झाले असते. आपण पावसाळ्यात डेली 3 चक्कर असतात दोरांसोबत. मला नाही वाटत मी 1-2 तास खाली जातो. असं बसून घेईल, आराम करेल, मग जाईल खाली. ही कंडिशन मी एक्सपेक्ट केली होती, कारण 7 ते 8 वर्षानंतर मी डोंगरावर येतोय. हे यांचं गाव दैदी. हा दैदा डोंगर, हा असोल्या, हा काकड्या, हा काकड्या. पीसफुल शांतता इथे. डायरेक्ट लॅपटॉप घेऊन यायला पाहिजे का? म्हणजे हा अर्धा दिवस तिथे आरामशीर काम होईल. नो डिस्टर्बन्स. नेटचा पण काही इश्यू नाही. डिप्लॉयमेंट फ्रॉम क्लाउड टू क्लाउड. इथे वरती आल्यानंतर आज खरंच फील होतंय की मी खूप दिवसानंतर नाही, वर्षानंतर क्लीन आणि मोकळा श्वास घेतोय. कारण पुण्यात किंवा पुनावळ्यात तुम्हाला माहितीच आहे की कन्स्ट्रक्शनमुळे काय वाट लागून गेली आहे. रोज जर एवढा वॉक केला तर कोणताच आजार आणि 1-1.5 तास वरती सुखरूप घालवल्यानंतर खाली जायला निघालो. आणि खाली येता येता एका छोट्याशा चुकीमुळे आम्ही सगळेजण हवेत राहिलो असतो. कसे ते बघा. फर्स्ट मिशन इज फेल. पुन्हा करता फक्त मी बरोबर नाही. साला गेम करायचा प्रयत्न दिसतोय, कारण तो सोपा वाटत होता. हा रोड डायरेक्ट खाई आहे. इथे दाजींची काळजी घेत त्यांना हळूच उतरवतो आहे. आमनाकडे डोंगर नाही शेतात, त्यामुळे आम्ही कधी वरती जातो. येस, मिशन पास सक्सेसफुल. रस्ता आपण चुकलेलो आहे. चुकलेलं नाही, मग तुमच्या काळजी कुठे. आपण तू आगे हम तेरे पीछे. हा रस्ता आहे. ये तो पूरा बियर ग्रिल वाला सीन है भाई. ये बघ, बियर ग्रिल नाही आहे का मग? दाजी आणि इथे दाजी हळूहळू रस्ता क्रॉस करताना. थोडक्यात रस्ता चुकलो आम्ही, बट दुसरा रस्ता तरी आम्ही शोधून काढला आणि कसे आलो हे तुम्ही बघितलं. अशा प्रकारे आपलं मिशन पास झालंय. सकाळचं डोंगरावरती जाऊन आलोय आपण. खूप छान वाटलं.
आपले सकाळी ट्रेकिंगला जाणं होतं हा. म्हणून इथलं गवत कापी इथं काढलं. अरे जबरदस्त. काय म्हटली? शोधत होती तू? आणि जेव्हा आम्ही खाली आलो घरी तर सिया सांगते की मी तुम्हाला शोधत होते, मी तुम्हाला आवाज देत होते खालून, बट तिचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. नंतर ना सियाला घेऊन मी शेताकडे गेलो. म्हटलं यांनी काय केलंय, आपल्याला काय घेऊन जाता येईल पुण्याला हे बघून येऊ. मग इकडे येऊन बघितलं तर यांचे मोसंबी, डाळिंब, आवळा, त्याच्यानंतर सीताफळ, भरपूर काही गोष्टी आहेत. पण यावेळेस सिया आणि रिंकू इकडेच थांबत असल्यामुळे आपण काय कशाला हात लावलेला नाहीये, नाहीतर नक्कीच गाडी भरून घेतली असती. आम्ही मामाच्या गावाला आलो. आणि घरी येऊन बघितलं तर सियाच्या लाडक्या पूनम मामीने आमच्यासाठी पुरणपोळीचा बेत केला होता. पुरणपोळीचं छान जेवण करून दुसऱ्या दिवशी आपल्याला निघायचं बॅक टू पुणे. चलो सी यू सून. येस, थँक्यू. चला बाय बाय.